गुड इव्हनिंग. यावेळी टायमिंग इव्हनिंगचे 5:30 वाजले असतील. तितकं टायमिंग मी बघितलेलं नाही, कारण मी लागलेली होती साफसफाईच्या कामाला. तितक्यात गीता आलेली आहे. गीता, काकू, वेदिका, वहिनी सगळेजण आलेले आहेत. म्हणजे अगोदर मला माहिती नव्हतं की येणार आहेत. मी माझ्या कामात मग्न होते. म्हणजे मी जसं तुम्हाला 2 दिवस झालं म्हणत आहे, इकडच्या रूममधला पसारा मला आवरायचा आहे, तेच मी काढून बसलेली होते. तितक्यात सगळेजण आलेले आहेत. तर आल्यानंतर सगळ्यांशी बोलणं वगैरे झालेलं आहे. आणि अगोदर मी पोहे बनवले. थोडंसं माझ्या अवताराला इग्नोर करा, म्हणजे मी पसारा काढण्यामध्ये मग्न होते. तर अचानकच हे सगळेजण आले. मग पोहे बनवलेले आहे सगळ्यांसाठी. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण गरमागरम पोहे खायला. इकडे पोहे खात खात आमचं बोलणंही चालू आहे. म्हणजे माझं जेवण आता झालेलं आहे. मी आज पनीरची भाजी बनवलेली होती आणि अगोदर हे यायचं मला माहिती नव्हतं. तर पोटभर जेवण करून मी माझ्या कामात लागलेली होते. तरी पण गीता म्हणत आहे की आमच्यासोबत थोडेसे पोहे घे. तर इकडे परत आणखीन थोडेसे पोहे सगळ्यांना दिलेत, कारण पोहे गार झाल्यानंतर खावंसं वाटत नाही. पोहे दिले आणि दही पण देत आहे. म्हणजे दही पोहे छान लागतात आणि आवडीप्रमाणे आपण लिंबू पण घेऊ शकतो. पण गीताच्या मुलाला ना दही पोहे खूप आवडतात, त्याचे फेवरेट आहेत. म्हणून सगळ्यांना इकडे दही दिलेलं आहे, पर्सन दिलेलं आहे. सगळेजण खात आहेत आणि इकडे आमचं बोलणंही चालू आहे. पोहे एन्जॉय करत आहोत आम्ही. म्हणजे गीता आणि अश्विनी पुण्यालाच राहतात आणि वरवर त्यांचं येणं होत नाही आहे. आणि सगळ्यात मोठं निमित्त झालेलं आहे शाळेचं. मुलांना शाळा सुट्टी राहत नाही, एक्झाम राहतात. म्हणजे कार्यक्रम झाला, जेव्हा दीपक आलेला होता तेव्हा आम्ही सत्कारचा कार्यक्रम केला, तेव्हा गीताला पण सांगितलेलं होतं. पण तिच्या मुलाची एक्झाम होती म्हणून ती आलेली नाही आहे. आणि आता आलेले येळामोशाला, म्हणजे सणावाराला किंवा काही कार्यक्रम आहे त्या निमित्ताने येतात. कारण येण्याचंही कसं आहे, लांबला प्रवास आहे आणि लहान मुलं घेऊन येणं यांना जमतही नाही आहे, त्यामुळे येत नाहीत. प्रवास कमीच होतो यांचा. आल्यानंतर म्हणजे सगळ्यांना भेटून जाते. म्हणजे 2 दिवस गावाकडे होती, वेळामोशाला आलेली आहे गीता. आणि काल आलेले आहे इकडे आईकडे, म्हणजे माहेरी आलेले आहे, तिथून आमच्याकडे आलेले आहे भेटण्यासाठी. म्हणजे एक वेळा गेलं की 1 वर्षाच्या नंतर त्यांची भेट होते, त्यामुळे सगळ्यांना भेटून जाण्यासाठी आलेले आणि छान वाटत आहे. पण मी लागलेली होती माझ्या कामामध्ये, यायचं माहिती नव्हतं. नाही पण अचानकच आले आणि येऊन सरप्राईज दिला. आल्यानंतर मी अगोदर पोहे वगैरे बनवलेले आहेत. पोहे खात खात आमचं बोलणंही चालू आहे इकडं. आणि वेदिका गेलेली होती कॉलेजला, कॉलेजहून इकडंच आलेली आहे. म्हणजे टिफिन नेत नाही. सगळ्यात मोठा गोंधळ हा आहे की टिफिन नेत नाही वेदिका. म्हणजे जाते सकाळी 8:30-9 वाजता जाते, थोडासा भात काही खाऊन जाते. मग 4 वाजेपर्यंत त्या कॉलेजमध्ये बसते. मग किती भूक लागावी, टिफिन नाही म्हणलं ऐकत नाही ती. आणि आल्यानंतर पोहे खात बसलेली आहे. तर आमचं सगळ्यांचं बोलणं खाणं पिणं सगळं झालं. छान वाटलं गीताला भेटून. आणि गीताची मुलगी तर आल्यापासून झोपलेलीच आहे. म्हणजे कोणाकडे येती नाही ती. नवीन माणसं बघून रडायला लागलेले आहे. तर निवांत झोप घेत आहे. तोपर्यंत आम्ही इकडं पोहे एन्जॉय करत आहोत. आणि चहा पण ठेवलेला आहे मी, म्हणजे सगळ्यांना चहा दिलेला आहे. तर चहा पिऊन झाला आणि आता हे सगळेजण जायला निघाले आहेत. म्हणजे येऊन फक्त अर्धा तास झाला आणि अर्ध्या तासामध्ये आमचं पोहे खाऊन झालं, चहा पिऊन झालं, बोलणं झालं. बघू शकता तुम्ही किती कामं आम्ही आवरली फक्त अर्ध्या तासात. मला असं वाटतं ना, पाहुणे आले तरी 1 दिवस तरी राहावे. ते राहायला म्हणजे आल्यासारखं वाटतं मला. असं येऊन गेलं ना, असं वाटतं की स्वप्नात येऊन गेलेले आहेत. म्हणजे भेटल्यासारखं वाटतच नाही मला. पण राहत नाही आहेत, लगेच जात आहे. म्हणजे गीता म्हणत आहे की उद्या जायचं आहे यांना परत, त्यामुळे ती जात आहे लगेच. आणि काकू, वहिनी, वेदिका सगळे जात आहेत. म्हणजे वेदिकाला तर कॉलेजला जायचं असतं आणि वहिनी काकू ते पण सगळेजण जात आहेत. तर सगळ्यांना अगोदर कुंकू लावत आहे आणि गीताला मी साडी करत आहे, कारण कार्यक्रमात ही आलेली नाही आहे. आणि अशाच साड्या मी सगळ्यांना एकसारख्या घेतलेल्या होत्या, तुम्ही बघितलेल्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना एकसारख्या साड्या मी घेतलेल्या होत्या, त्याच साड्या राहिलेल्या आहेत. आणि तीच साडी मी गीताला पण करत आहे. म्हणजे मी दररोज घालण्यासारख्या साड्या घेतलेल्या आहेत, ती साडी तिला करत आहे. तर अगोदर हळदी कुंकू लावलेला आहे आणि साडी नेसवत आहे. म्हणजे आता ही काही घालणार नाही आहे साडी, कारण लेट झालेला आहे आणि एसटीची टायमिंग झालेली आहे. म्हणजे 6-6:30 वाजता एसटी आहे इथनं. तीच घाईगडबड चालू आहे. वेदिका तर बाहेर जाऊन थांबलेली आहे, कारण तिला टायमिंग माहीत आहे, दररोज कॉलेजला येते ना ती म्हणत आहे की एसटी जाईल आपण जाईपर्यंत. आणि तसं तर गेलेलीच होती असं म्हणत होते दिनेश. एसटी गेलेली होती जायपर्यंत, कारण इथून बसस्टॉप थोडंसं लांब आहे. आणि निवांत म्हणजे लहान मुलं आहेत, घेऊन जायला थोडासा यांना लेट झालेलाच होता. तिकडे साडी मी नेसवलेली आहे गीताला आणि ओटी भरत आहे. आणि वहिनींना काकूंना सगळ्यांना मी कुंकू लावलेला आहे. तर आता हे थोडक्यात जायला निघतील. म्हणजे आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं मला, पण राहत नाही ते. अर्ध्या तासामध्येच हे परत जायला निघालेले आहेत. त्यामुळे थोडंसं असं वाटतं ना की आल्यानंतर राहिल्यासारखं तरी वाटावं मला, 1 दिवस तरी राहावं. पण नाही, यांना घाई गडबड असते. जेव्हाही यावं त्यावेळेस घाई गडबडच असते. गेल्या वेळेस जेव्हा गीता आलेली होती ना, त्या दिवशी शिमगा होता. इतका गोंधळ झाला त्या दिवशी. गीता इतक्या घाई गडबडीनं गेली ना, म्हणजे एकतर एसटीची टायमिंग झालेली होती आणि मला इथं शिमग्याची पूजा करायची होती. इतका गोंधळ झाला त्या दिवशी. मग त्याच्यानंतर आज आलेली आहे आणि आज पण असाच गोंधळ. संघ जायला निघालेली आहे. तिकडे साडी नेसवलेली आहे आणि इकडं काकूला, वहिनीला सगळ्यांना कुंकू लावलेला आहे. आणि आता हे जायला निघाले. आणि गीताचा मुलगा इथं टावेल पांघरून बसलेला आहे, कारण ते काहीतरी बघत आहे मोबाईलमध्ये आणि आमच्या सगळ्यांचा आवाज त्याला डिस्टर्ब करत आहे. ते आवाज डिस्टर्ब होऊ नये म्हणून काय केला, ते टावेल पांघरला आणि ते मोबाईल बघत आहे. त्याचा वेगळाच नाद आहे, आमचा वेगळा नाद आहे, तर त्याला वेगळाच नाद लागलेला आहे. तर झालेले सगळेजण आता जायला निघालेले आहेत.
तर भेटून छान वाटलं. असं वाटतं की यांना इथंच ठेवून घ्यावं, जाऊ देऊ नये. खूप छान वाटतं ना कोणी आल्यानंतर. नाहीतर दिवसभर कसं असतं ना, एकटी एकटी घरभर फिरत असते, माझी कामं आणि मी बिझी असतो दिवसभर. कोणीतरी आलं छान वाटतं. असं वाटतं की त्यांना जाऊ देऊ नये. आणि इकडे गीताची मुलगी बघू शकता, आता उठलेली आहे झोपीत ना, आणि तिचा रडावडा चालू आहे. म्हणजे कुणाकडे येत नाही आहे. नवीन माणसं बघितलं ना ती अजिबात येत नाही. म्हणजे वेदिकाकडे जात नव्हती, पण आज जात आहे तिच्याकडे. म्हणजे आज आम्ही सगळे नवीन वाटत आहोत तिला. तर सगळेजण जायला निघालेले आहेत. म्हणजे एस टीची टायमिंग झालेली आहे. थोडीशी घाई गडबड चालू आहे यांची जाण्याची. आणि इकडे गीताच्या मुलीला बघू शकता, माझ्याकडे आलेलीच नाही आणि बाय करत आहे दुरूनच. म्हणजे अजिबात जवळ आलेली नाही, नवीन माणसाकडे येत नाही आहे ती. खूप रडायला लागलेली होती आणि आता जात आहे तर बाय बाय करत आहे सगळ्यांना. तर सगळेजण जायला निघालेले आहेत आणि मी लागलेले आहे माझ्या कामात. म्हणजे माझी कामं अर्धीवट राहिलेली आहेत. तिकडच्या रूमचा पूर्ण पसारा काढून टाकलेला आहे. तितक्यात गीता काकू सगळेजण आले. तर सगळं जिथल्या तिथं ठेवलं आणि अगोदर पोहे चहा सगळं झालं. आमचं बोलणं चालणं झालं. म्हणजे एक अर्धा तासामध्ये आम्ही सगळंच आवरलं. आता पुढची कामं म्हणजे मला रूमचं पूर्ण ते पसारा जे आहे ना ते आवरायचं आहे. मग त्यानंतर स्वयंपाक पाणी हे सगळं होणार आहे. तर अगोदर तर रूमचा पसारा आवरला. थोडाफार वरी नेऊन ठेवलेला आहे. म्हणजे वरी एक रूम आहे स्टोर रूम, तिथं मी थोडेफार पोते ठेवलेले आहेत. कारण इकडच्या किचनमध्ये इतकं भरलेलं होतं ना की पाऊल ठेवायला जागा नाही असं झालेलं होतं. जे हातात येतं नेऊन तिथं ठेवायचं, जे हातात येतं ते नेऊन तिथं ठेवायचं. मग अशी भरलेली होती ना रूम. तर आज दिवसभर 30 कामं झाली. मग तितक्यात गीता वगैरे आल्यानंतर थोडा वेळ बोलणं चालणं झालं, चहा नाश्ता झाला. मग त्यानंतर परत मी लागलेली होती. म्हणजे सगळेजण गेल्यानंतर परत लागलेली होती आणि सगळी कामं माझी आवरलेली आहेत. आता आलेले मी किचनमध्ये आणि सर्वात आधी अगोदर अद्रक धुवत आहे. म्हणजे हे अद्रक मी मॉर्निंगलाच भिजत घातलेलं होतं. म्हणजे लाल मातीतला अद्रक आहे ना, त्यामुळे लवकर ती माती जातच नव्हती. एकदम चिकटलोळ माती आहे. तर मी इकडं घासून घासून धुवत आहे, तरी पण निघत नाही आहे ती माती. खूपच अशी आहे ना, इतकं भिजत घातलं तरी पण निघत नव्हती. तरी पण स्वच्छ घासून घासून धुवलेलं आहे. आणि इकडं कुकरला मी मुगाची डाळ लावलेली आहे. म्हणजे आज मला पालकची भाजी बनवायची आहे. विचार आला की अगोदर हरभरा डाळीमध्ये बनवायचे, म्हणजे चना डाळीमध्ये टेस्टी होते. पण थोडंसं यांच्या पोटाला मार लागलेला आहे, त्यामुळे मी हरभरा डाळीचं काही बनवलेलं नाही. मुगाची डाळ शिजत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये टाकून मी पालक बनवणार आहे. म्हणजे एकदाच 4 पेंडी पालक आणलेले आहे. आता तितक्या पालकचं मी काय करू, म्हणजे भाजीमध्ये थोडंफार एक तर पालकची भाजी कुणाला आवडत नाही आहे. तरी पण मी जशा पद्धतीने बनवत आहे ना तशा पद्धतीने सगळ्यांना आवडेल. म्हणजे लहान असो मोठे असो सगळे आवडीनं जेवण करतील. यामध्ये आपण मुगाची डाळ घेण्याऐवजी ना चना डाळ घ्यायची. खूपच टेस्टी भाजी बनवून तयार होते. पण मी मूग डाळच घेतलेली आहे. कारण कसं असतं ना, म्हणजे पत पाणी असलं ना आपल्याला एक मजबुरी होते की हरभऱ्याची डाळ घ्यायची नाही, मुगाची डाळ घेतलेली आहे. आणि इकडे पालक मी सगळंच काढून ठेवलेलं आहे. बघू शकता छान ताजं फ्रेश पालक आहे. 4 चुडी आणलेली, पण एकच आणायचं तर खूप सारा आणलेला आहे. तर पालक अगोदर मी इकडं सगळं कवरमधनं काढलेलं आहे आणि यामधलं फक्त एक चुडी घेतलेली आहे आणि बारीक मी चिरून घेत आहे अगोदर, नंतर धुवून घेणार आहे. म्हणजे एक वेळा धुवलं की व्यवस्थित ते चिरता येत नाही. आणि इकडे तोपर्यंत मुगाची डाळ ही शिजून तयार होईल. म्हणजे रात्रीचा स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. थोडीफार कामं राहिलेली आहेत माझी, तर ती उद्या करणार आहे. कारण आता स्वयंपाकाची वेळ झालेलीच आहे. टायमिंग सांगितलं तर 8-8:30 वाजलेले आहेत आता रात्रीचे. म्हणजे कशी टायमिंग जाते ना काहीच कळत नाही. त्यामध्ये कोणी आलं ना मग त्यावेळी तर सांगूच नका, त्यामध्ये वेळ कसा जातो अजिबात कळत नाही आहे. तर इकडे पालक मी अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घेत आहे. डाळीमध्ये टाकून एक शिटी देऊन घ्यायची आहे. म्हणजे पालक खूप झटपट शिजला जातो, जास्त वेळ लागणार नाही याला. एक शिटीमध्ये परफेक्ट पालक शिजला जातो. तिकडे पूर्ण पालक म्हणजे पूर्ण एक चुडी मी चिरून घेतलेले आहे. तोपर्यंत मुगाची डाळ पण इकडे शिजलेली आहे. तर यामध्ये पालक धुवून टाकत आहे. म्हणजे चिकल वगैरे तर नव्हतं, ताजं फ्रेश पालक आहे. तरी पण बघा एक आपल्या मनाच्या शांतीसाठी धुवून घेतलेलं आहे. मी इकडे पाणी टाकलेलं आहे. स्वच्छ धुवून पाणी पिळून मी डाळीमध्ये टाकत आहे. म्हणजे पालक पनीरही बनवू शकतो. पालकची भाजी बनवायची भरपूर साऱ्या पद्धती आहेत. पण मी आता संध्याकाळची वेळ जास्त तामझाम केलेलं नाही आहे. मुगाची डाळ आणि पालक हे मिक्स मी करत आहे. आणि यामध्ये टोमॅटो टाकायचा नाही आहे. पालक टोमॅटो कधीही मिक्स करून खाऊ नये. त्यामुळे मी चिंच टाकणार आहे. चिंच टाकून ही भाजी बनवणार आहे. किंवा आमचूर पावडर टाकलं तरी पण चालतं. तर इकडे पालक स्वच्छ धुवून मी डाळी टाकलेला आहे. आणि एक शिटी मी कुकरला देऊन घेतली. तोपर्यंत हिरव्या मिरच्या भाजल्या आणि पेस्ट बनवून घेतलेली आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे, छान फ्लेवर येतो. आणि लसूण पण इकडे सोलून मी घेतलेला आहे. म्हणजे लसणाची फोडणी टाकणार आहे. खूप छान टेस्टी पालक बनवून तयार होतं. तर इकडं पालक म्हणजे शिजलेला आहे तर घाटून घेत आहे. म्हणजे मला वाटतं आणखीन एक शिटी देण्याची गरज आहे. म्हणजे व्यवस्थित एक शिटी झालेली नाही, एकदम लूज झालेली शिटी व्यवस्थित होतच नाही आहे. त्यामुळे मला समजलेलं नाही आहे. तर आणखीन एक थोडंसं मी ठेवलेलं आहे. म्हणजे आणखीन एक शिटी काढून घेते, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते. तर इकडे हिरवी चिंच मी पाण्यात टाकून शिजवून घेतलेली आहे आणि त्याचा म्हणजे पल्प काढून घेत आहे. लसूण पण सोलून घेतलेला आहे. म्हणजे भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे. इकडं फक्त तडका द्यायचा आहे आणि भाकरी पण बनवायची आहे. थोडेफार भांडे झालेले आहेत ते पण मला क्लीन करायचे आहेत. तर चलत राहतं. रात्री 10-11 कधी 12 पण वाजतात ही कामं माझी आवरेनात. आणि ज्या दिवशी एक्स्ट्रा कामं काढते ना मग त्या दिवशी तर सांगूच नका. रात्रीचे 12 कसे वाजतात ते पण समजत नाही असं आहे. त्याकडे हिरवी मिरची मी पेस्ट बनवून घेतली थोडीशी जास्त. इतकी भाजीला लागणार नाही. एका वाटीत काढून फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे उद्या परवा 2 दिवस चालते आरामात. तर इकडे मिक्सरचं भांडे धुवून घेते. म्हणजे भाजीमध्ये हेच पाणी टाकणार आहे.
आणि थोडीशी सैल भाजी बनवणार आहे, म्हणजे जास्त थिक अशी बनवणार नाही, कारण या वेळेमध्ये जास्त भाजी बनवली खपत नाही आणि 2 भाज्या बनवल्या तर खपणारच नाही आहेत. त्यामुळे ना म्हणजे वरणाऐवजी आपल्याला भाजी शेक बनवायची आहे. तर थोडीशी सैल बनवली, भाकर असो भात असो सगळ्यासोबत चालते. चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते. म्हणजे आपल्या इथं चपातीला तितकी आवड नाही आहे, भाकर जेवायची सगळ्यांना आवडते, म्हणून मी भाकरच बनवत असते. तर इकडं हे बघू शकता, 1 शिटी दिलेली आहे. परफेक्ट ही डाळ आणि पालक शिजलेले आहे, छान गरगटा झालेला आहे. यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, घाटून घेतलेलं आहे. आणि आता इकडे कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया आणि तडका द्यायचा आहे. खूप छान टेस्टी भाजी बनते आणि जास्त वेळ लागणार नाही. पालकची भाजी बनवायला जास्त वेळ लागणार, झटपट शिजते पालक. तर इकडे तेल घेतले, 2 चमचे तेल गरम झालेले आहे. अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते छान चटकल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे लसूण आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे. तर अगोदर लसूण टाकून परतून घेऊया. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की नंतर कोथिंबीर आणि ही जी डाळ तयार करून ठेवली ते टाकायचे आहे आणि बाकीचे मसाले नंतर टाकणार आहे. खूप छान पालकची भाजी बनवून तयार होते आणि संध्याकाळच्या वेळेत हे खूप छान असतं, म्हणजे पचायला छान असतं. आपण चणा डाळीची बनवली तर थोडंसं पचायला जड असतं ना, मुगाची डाळ हलकी असते, छान पण असते. इकडं लसूण टाकलं, परतून घेतलेलं आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मिक्स केलेली डाळ टाकलेली आहे आणि परतून घ्यायचं आहे. यामध्ये वेगळे मसाले मी कुठलेही टाकलेले नाहीत. खूप छान भाजी बनते. असं जे लसणाचा आपण तडका दिलेला ना त्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो. नंतर हिरवी मिरची पेस्ट टाकलेली 1 ते 1.5 चमचा परतून घेतलेला आहे, म्हणजे छान मिक्स करून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये चिंचेचं पण, म्हणजे आमचूर पावडर ही टाकू शकता, पण टोमॅटो मात्र टाकू नका, म्हणजे पालक आणि टोमॅटो कधीही मिक्स खाऊ नये. इकडे मी चिंचेचं पण टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया. तर भाजी बनवून तयार झाली. आणखी थोडंसं मीठ टाकलेलं, म्हणजे डाळ इथे मी मीठ टाकलेलं होतं तरी पण कमी वाटत होतं, म्हणून आणखी थोडंसं मी मीठ इथं टाकलेलं आहे. मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ ठेवायचा आहे. तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते. म्हणजे दिनेचे पप्पाही आले, आज थोडासा लेट झालेला आहे, म्हणजे 9 वाजलेले आहेत आता. खरंच बघा, आज कामामध्ये नाही इतकी मग्न झाली की वेळेकडे लक्षच गेलेलं नाही. रात्रीचे 9 कसे वाजले तेही समजलं नाही. तर बनलेली आहे भाजी. आता भाकरी पण बनवून घेते आणि सगळ्यांना जेवायला वाटते. इकडे कुकरला भात पण लावलेला आहे मी, म्हणजे भाताचं तितकं तामझाम नसतं. तांदूळ धुवून ठेवलं की भात बनत राहतं, फक्त आपल्याला टेन्शन असतं ते भाजीचं. तर भाजी बनलेली आहे, भाकरी पण बनतच आहे तिकडं. तुम्ही म्हणतात आई तू भाकरी खूप छान बनवते, तर थँक्यू याबद्दल. म्हणजे जेव्हा असे छान छान कमेंट करताना खरंच खूप छान वाटतं मला. तर असेच कमेंट करत जा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा. तर बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ, गुड नाईट. तर अगोदर तर इकडे दिनेशला मी जेवायला वाढलेलं आहे आणि संग यांना पण वाढलेलं आहे, म्हणजे थोडासा लेट झालेलाच आहे आज. तर इकडं बघू शकता छान अशी पालकची भाजी आणि गरमागरम भाकर. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण रात्रीची जेवण थाळी तयार आहे जेवण करायला. तर दिलेलं आहे इकडं आमच्या राजकुमारला. आता आम्ही जेवायला वाढून घेऊ.